काय संख्या आहे बघा 0.235 याचा अर्थ काय 35 टिमा म्हणजे काय 35 रिपीट होतोय ना 35 रिपीट होतोय. या संख्येला कसं लिहून घ्यायला सांगितलं तुम्हाला मी 0. जो रिपीट होतोय त्याच्यावर रेष मारायची. कोण रिपीट होतोय फक्त 35 होतोय बघा 2 35 रिपीट फक्त 35 तुम्ही फक्त 35च्या वर रेष मारा. बाकी कशावर रेष मारा 2च्या वर रेषने मारायच्या फक्त 35च्या वर रेष येईल. म्हणजे काय विचारलं बघा या संख्येला असं लिहिता येईल 0.235 35च्या वर रेष मारली. ओके आता पुढे स्टार्ट. काय नियम सांगितलं पहिली स्टेप काय सांगितली होती मला पॉइंट काढून टाका आणि काय अंक दिसतोय तो लिहा. पॉइंट काढला मला काय दिसतंय 235 दिसतंय. चला पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय सांगितली होती ज्यांच्यावर आता दुसऱ्या स्टेपला काय ज्याच्यावर रेष त्यावर हात ठेवा मग काय अंक दिसतोय मला सांगा 2 दिसतोय बघा. आता फक्त 2 दिसतोय मग 2 लिहिला बरोबर. तिसऱ्या स्टेपला काय करायचंय नीट बघा. तिसऱ्या स्टेपला काय करायचंय नीट बघा. यांची वजाबाकी करायची असते ती यांची वजाबाकी झाली 235 मधून 2 गेले 233. चला वजाबाकी अंशाला लिहायची यांची वजाबाकी बरं का वजाबाकी बरोबर. आता छेद लिहायचा आहे मला. छेद काय लिहायचा किती अंकांच्या वर रेष आहे 2 अंकांच्या वर रेष आहे. किती अंक रिपीट होत आहे हे 2 अंक रिपीट होत आहे म्हणून 2 वेळा 9 लिहायचा. 2 वेळा 9 लिहिला. अजून एक गोष्ट चेक काय करायचंय पॉइंट नंतर असे काही अंक आहे का जे रिपीट होत नाहीये. पॉइंट नंतर असं कोणी आहे का जो रिपीट होत नाही. पॉइंट नंतर आलाय पण तो रिपीट होत नाही बघा हा 2 म्हणजे काय पॉइंट नंतर एक अंक असा आलाय जो रिपीट नाही होते. किती एक अंक आलाय तर 1 वेळा 0 द्या. उत्तर काय आलं तुमचं 233 भागिले 990. कळलं. पी तुमचा काय आला पाहिजे तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर पाहिजे.